लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन शेतीवर किडीचा प्रादुर्भाव, पावसाअभावी वाढ खुंटली, कोरडवाहू शेती करणाऱ्यांची मोठी अडचण। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। हिसोरी या गावातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकलेल्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला। नांदेड जिल्ह्यामध्ये मुगाच्या पिकावर येलो मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये यामुळे घट होण्याची शक्यता। शेतकरी सध्या हतबल, तर थेट औषध नसल्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली। उगवलेल्या पिकांना पावसाची गरज, पाऊस नसल्यामुळे अनेक पिकांची वाढ खुंटली। उत्पादनामध्ये सुद्धा यामुळे घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामध्ये महिन्याभरापासून पावसाची दांडी, तर पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ, धान खरेदीची मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदी करण्याचेही निर्देश। गोंदिया जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची रोवणी, 6 जुलैपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे भाताच्या रोवणीला वेग। जालना जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये मागच्या 2 दिवसात अतिवृष्टी, तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।